पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 13 जुलै 2026 ते 14 जुलै 2026 दरम्यान संशयित आरोपी ध्रुव अग्रवाल याने मोबाईल आणि व्हॉट्सअपद्वारे फिर्यादीशी संपर्क साधून सनरूट एनर्जी सोल्युशन कंपनी मार्फत अदानी बायफेशियल सोलर पीव्ही मॉड्यूल्सचे 2 पॅलेट व अदानी टॉपकॉन सोलर पीव्ही मॉड्यूल्सचा 1 पॅलेट अशी एकूण 16,16,328 रुपये किमतीची ऑर्डर स्वीकारली। त्यासाठी फिर्यादींकडून ऑनलाईन बँकिंगद्वारे NEFT मार्फत 8,08,164 ऍडव्हान्स रक्कम स्वीकारण्यात आली। मात्र पैसे स्वीकारूनही ऑर्डर केलेला माल न पुरवता खोटे आश्वासन देत फिर्यादीची 8,08,164 रुपयांची आर्थिक फसवणूक केली। या प्रकरणी ध्रुव अग्रवाल तसेच मुंबईतील सनरूट एनर्जी सोल्युशन कंपनी विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात BNS कलम 318 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत।